मध्ये मुंबईमध्ये सध्या वायू प्रदूषणाचा विषय अतिशय गंभीर आहे. पण हा जो विषय मी मांडलेला आहे ह्या विषयावरती तसं कारवाई झालेली असल्यामुळे मी तो विषय जास्त पुढे ढकलत नाही. परंतु एक गोष्ट नक्की आहे की मुंबईमध्ये वायू प्रदूषण जे झालेलं आहे त्याच्या सर्वाधिक वायू प्रदूषण हे खेरवाडी विधानसभेत आहे किंवा खेरवाडी विभागात आहे. 320 आहे. आता 320 असणं म्हणजे दररोज, आणि मी तिथेच राहतो त्याच्यामुळे दररोज आमची लवकर जायची व्यवस्था शासनाने केली आहे का असा प्रश्न उभा राहतो. नाही, एक साधारण प्रश्न मनात उभा राहतो की बाबा हे लोक फारच त्रास देत आहेत, तर ह्यांना काय असं काय पाठवता येत आहे ना, असं काय पाठवता येत नाही, दुसऱ्या मार्गाने काय पाठवता आलं तर बघूया. आणि आम्ही काही मास्क बीस लावून फिरत नाही. पण प्रश्न असा आहे की ठीक आहे, हायकोर्टाच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेतला, थांबवलं, त्याचे कडक नॉर्म्स केले, परंतु खूप मोठ्या प्रमाणात त्या विभागामध्ये बांधकाम चालू आहे. त्या विभागामध्ये मेट्रोचं बांधकाम चालू आहे, त्या विभागात बुलेट ट्रेनचं बांधकाम चालू आहे, त्या विभागात शासकीय आणखीन बिगर शासकीय अशी सगळ्या प्रकारची शासनं आहे. बांधकाम बंद व्हावीत अशी आमची बिलकुल इच्छा नाही आहे. फक्त त्याचे नियम हे थोडेसे कडक करावेत आणि जे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी, आणि ती कठोर कारवाई आपण करणार का, एवढाच माझा प्रश्न.